पुंडलीकवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्म परानन्द मीशमालन्दिवल्लभम्. ॐ नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा. तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका. तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी. तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. म्हणून ते न मानिती आणि निंदाही करू लागती. सांगे पतंग काय सहाती प्रकाशाते. ज्ञानोबाराय 3ऱ्या अध्यायावर विवेचन करत असताना सांगत आहेत की भगवान म्हणतात एत्वे तदभ्यसूयन्तो नानुतिष्ठन्ति मे मतम. सर्वज्ञान विमूढांस्तान विद्धि नष्टान चेतसः. हे अर्जुना, जे माझ्या मताची असूया करणारे आहे, माझ्या मताचा द्वेष करणारे जे लोक आहे, माझ्या मताला जे मानत नाही असे जे लोक आहे, तर ते लोक माझ्या मताचं अनुष्ठान करत नाही. तैसे जे पार्था विमुख या परमार्था. तयासी संभाषण सर्वथा करावेना. भगवान सांगतात हे पार्था, तैसे त्याप्रमाणे या परमार्था जे विमुख, या परमार्थ मार्गामध्ये जे लोक विमुख आहेत, विमुख म्हणजे हा जो मार्ग आहे त्या मार्गाकडे ज्यांनी पाठ केलेले आहे, तयाशी संभाषण सर्वथा करावेना. अशा लोकांना काय करू नये, बोलू नये, त्यांच्याशी भाषण करू नये. कारण परमार्थ मार्गामध्ये ते एक काय आहे, विघ्न आहे. विघ्न परमार्थ मार्गातील हा एक अडथळा आहे. परमार्थाच्या मार्गाने चालत असताना बऱ्याच गोष्टी अशा आहे की त्या गोष्टींचा आपल्याला काय करावा लागतो, स्वीकार करावा लागतो. आणि अशाही बऱ्याच गोष्टी आहे की त्या गोष्टींचा या मार्गामध्ये स्वीकार करू नये. त्या गोष्टींचा काय करावा लागतो, त्याग करावा लागतो. त्यामध्ये स्वीकारणीय ज्या काही गोष्टी आहे त्यामध्ये पहिलं आहे की भगवंताचं नामस्मरण करावं. नामस्मरण करावं. नामस्मरण ही जी भक्ती आहे, भक्तीमधलं मुख्य अंग आहे नामस्मरण करणं. भगवंताच्या नामाचा जयघोष करणं, नामाचा उच्चार करणं हे मुख्य आहे. आणि तो नामाचा उच्चार करत असताना बऱ्याच गोष्टींना स्वीकार करावं लागतं. नामाच्या उच्चारण्याच्या साधनेबरोबर बऱ्याच गोष्टींना सोबत घ्यावं लागतं. त्यावेळेस परमार्थाची त्याचे काय होत असते, पूर्णता होत असते. म्हणजेच सर्वांगाने परमार्थ करावा लागतो. सर्वांगाने. नुसतं नामस्मरण करून परमार्थ पूर्ण होत नाही, त्याबरोबर अजूनही गोष्टी कराव्या लागतात. त्यामध्ये महत्त्वाचं साधन आहे ते म्हणजे परोपकार. परोपकार
परोपकार, दुसऱ्यांवर उपकार करणं. उपकार करणं, शत्रू असो आपला किंवा आपला मित्र असो, आपला कोणी संबंधी असो किंवा संबंधी नसो, त्याच्यावर उपकार करणं हे परमार्थ मार्गातील एक महत्त्वाचं साधन आहे. महत्त्वाचं साधन आहे. तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार. थोडा तरी परोपकार. एकतर फार उपकार करा शरीराने, आणि फार उपकार होत नसतील तर काय करा, मग थोडा तरी परोपकार, थोडा तरी करा. दुसऱ्यांवर परोपकार करायचं शिकावं माणसाने. परोपकारी जीवन असावं. तुकोबाराय म्हणतात, मीही साधन करत होतो तेव्हा उपकार केलेला आहे दुसऱ्यांवर. ठाकला तो काही केला उपकार, केले हे शरीर कष्टवुनी. नुसतं उपकार करत फिरलो असं नाही, पण ठाकला तो काही. ज्या वेळेस जसा प्रसंग प्राप्त झाला त्यावेळेस मी काय केला, उपकार केला, लोकांवर उपकार केला. कसा उपकार केला तर केले हे शरीर कष्टवुनी. माझं शरीर होतं, शरीराने कष्ट घेतले आणि लोकांवर काय केले, उपकार केले. उपकार महत्त्वाचं आहे. त्यानंतर परमार्थ करणाऱ्याने अजून काय करावं, मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा. संत महात्मे असतील त्यांच्या चरणावर आपलं मस्तक ठेवावं. संतांची पूजा करावी. घाली संताशी आसने, पूजा करी काया वाचा मने. एका जनार्दनी जाणे, इच्छेले ते पुरवी. संतांची सेवा करावी, संतांची पूजा करावी परमार्थ मार्गामध्ये. अजून काय करावं, अनेकांचे कानी गुणदोष मना नानी. दुसऱ्यांचे गुणदोष पाहू नये, कानावर येऊ देऊ नये, दुसऱ्यांचे गुणदोष ऐकू नये. आणि जरी यादा कदाचित कानावर आले तर मनात जाऊ देऊ नये, सोडून द्यावे. गुणदोष मना नानी, कोणाचे गुणदोषाचं चिंतन करू नये. हे परमार्थ मार्गातील सहाय्यक घटक आहे. सहाय्यक परमार्थाला पुढे नेणारे घटक आहे. आणि याच्या विरुद्ध जर पाहिलं तर असेही घटक आहे की परमार्थ करत असताना त्यांचा काय करावा, त्याग करावा. त्याग करावा परमार्थामध्ये. कोणाचा त्याग करावा तर परमार्थापासून जे आपल्याला दूर नेतात, भगवंताचा अंतराय घडवून आणतात, अशा सर्व गोष्टींचा काय करावा, त्याग करावा. त्याग करावा. तुकोबारा म्हणतात, जेने घडे नारायणी अंतराय, होत बाप माय वर्जाविती. ज्यामुळे नारायणाचा म्हणजे भगवंताचा आपल्याशी काय होईल, अंतराय होईल, ज्याच्यामुळे देव दूर जातो, त्या सर्वांचा काय करावा, त्याग करावा. त्याग. मग होत बाप माय वर्जविती. तो बाप जरी असला तरी त्याचा त्याग करावा, माय जरी असली तरी त्याग करावा. उदाहरण देतात, प्रल्हादे जनक विभीषणे बंधू, राज्य माता निंदू भरते केली. प्रल्हादाने बापाचा त्याग केला नाही का, केला. विभीषणाने आपला भाऊ रावणास त्याग केला नाही का, केला. आणि राज्य माता निंदू भरते केली, भरताने आपली आई कैकई तिचा त्याग केला नाही का, केला. राज्याचाही त्याग केला. का केला, नारायणी अंतराय घडे. भगवंताशी जो अंतराय करत असेल त्याचा काय करावा, त्याग करावा. त्याग. हिरण्यकशिपू सांगत होता, त्या नारायणाचं तू काय करायचं नाही, नावच घ्यायचं नाही, म्हणजे भगवंताच्या आड आला. प्रल्हादाने त्याचाही त्याग केला. विभीषण रावणाचा भाऊ, रावण रामाच्या विरोधामध्ये युद्ध करत होता, रामाच्या विरोधामध्ये भगवंताशी अंतराय घडत होता, म्हणून त्याचाही त्याग केला. आणि भरत राजाने आपली आई कैकेयीने रामाचा अंतराय केला. सांगितलं दशरथ राजाला, डोहाळे विचारायला गेल्यानंतर, ज्येष्ठाशी धाडावे दुरी दिगंतरा, नये समाचार त्याचा आम्हा. मोठा जो आहे राम, त्याला एवढं लांब वनवासाला पाठवून द्या, त्याची बातमी सुद्धा आली नाही पाहिजे. दूर पाठवलं. आणि कनिष्ठाशी द्यावे राज्यपद, माझ्या भरताला काय करा, राजा करा, राजा. पण भरत राजाला रामाचा अंतराय झाला
रामप्रभू दूर गेले म्हणून त्या आईचाही त्याग केला आणि राज्याचाही काय केला, त्याग केला. मग तुकोबाराय म्हणतात, जर आईचा आणि बापाचा त्याग करायचा सांगितला शास्त्राने, तर मग येर प्रिय पुत्र धना कोण लेखा, करीती ती दुःखा पात्र शत्रू. मग बायको आणि पोर धन याचा त्याग करू नये असं आहे का? याचाही त्याग करावाच. जर आईबापाचा त्याग करायचं शास्त्र सांगत असेल तर साहजिकच आहे, बायको जरी असली, धन जरी असलं, पण परमार्थापासून दूर नेतात, त्यांचा काय करावा, त्याग करावा. पुढं तुकोबाराय याच्याही पुढं अजून सांगतात. तुकोबाराय म्हणतात, न म्हणावे तैसे गुरुचे वचन, जेने नारायण अंतर येते. ज्या वाक्यामुळे देवाचा अंतराय होत असतील, ते गुरुचं जरी वाक्य असलं तरी न म्हणावे, न म्हणावे. गुरुने जरी सांगितलं तरीही ते ऐकू नये. गुरुने सांगितलं एखादं आणि ते सांगितल्यावर आपण ऐकल्यावर जर देवाचा अंतराय घडत असेल तर तुकोबाराय म्हणतात, न म्हणावे तैसे गुरुचे वचन, जेने नारायण अंतर येते. आणि उदाहरण पण देतात, आड आला म्हणून फोडियेला डोळा, बळीने आंधळा शुक्र केला. आंधळा शुक्र केला. बळीराजाचं उदाहरण दिलं. बळीराजाच्या आणि भगवंताच्या मध्ये आड येणारा एक व्यक्ती होता. कोण? शुक्राचार्य. शुक्राचार्य सांगत होते, हा विष्णू आहे, याला तू दान देऊ नको. भगवंताच्या आड आला ना, भगवंताच्या आड आला, मग आड आला म्हणून फोडी याला डोळा, त्याचा डोळाच फोडून टाकला. बळीने आंधळा शुक्र केला, आंधळ करून टाकलं. अजूनही तुकोबाराय म्हणतात, उल्लंघुनिया भ्रताराची आज्ञा, अन्न ऋषीपत्न्या घेऊन गेल्या, अवघेच त्यांचे देवे केले काज, धर्म आणि लाज राखी येली. धर्म आणि लाज राखी येली. धर्म आणि लाज राखी येली. गोकुळामध्ये असताना गायी चारण्यासाठी जात होते. गायी चारायला जायला मग पहाटच जावं लागायचं भगवंताला. ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि गायी चारायला घेऊन जायचं. मग भगवंताचे सगळे गडी होते सोबती, पेंद्या, शिदामा, वेगवेगळे गडी, सगळ्याला घ्यायचं आणि गायी चारण्यासाठी वनामध्ये जायचं. मग आता वनामध्ये खायला काय मिळणार आहे म्हणून काय करायचे, दोघा जणांना मागं ठेवायचं. त्यांच्या गायी आपण घेऊन जायच्या आणि त्यांना आपल्या भाकरी आणायच्या सांगायच्या. मग त्यांच्या गायी हे घेऊन जायचे. 2 जण मागं ठेवले तर मग त्या 2 जण सगळ्याच्या भाकरी गोळा करून आणत होते. रोजचा नित्यनेम चालायचा. मग मागं राहणारे भगवंताला विचारायचे, अरे आज कुठं जाणार आहे, कारण आम्हाला भाकरी घेऊन यायला कळालं पाहिजे ना, आज कोणत्या दिशेने तुम्ही जाणार आहे आम्ही येण्यासाठी. तर मग भगवंत तसे रोज त्यांना कल्पना द्यायचे. एक दिवस भगवंताच्या काय मनात आलं, त्यांनी विचारलं, देवा आज कोणत्या दिशेला जाणार आहे, कोणत्या दिशेला जाणार आहे. भगवंताने सांगितलं या दिशेला. हात केला, या दिशेला तुम्ही या असं सांगितलं. आणि भगवंताने सगळ्या गोपाळांना घेतलं, गायींना घेतलं आणि निघाले. आता या दिशेला सांगितलं त्या दिशेला जायचं सोडून दिलं. भगवान इकडच्या दिशेने निघून गेले. गोपाळांनी विचारलं असं का, म्हटलं तिकडं आता चारायलाच काही राहिलं नाही, इकडं चांगलं आहे गाई चारण्यासाठी, चला चला. म्हणून गोपाळांनाही फसवलं आणि गेला भगवान तिकडं घेऊन. आता तिकडं गेल्यानंतर गायी चारल्या, सगळं झालं, यांचे खेळ खेळून झाले, सगळं झालं. आणि मग हळूच देव म्हटला, का रे अजून आपले भाकरी घेऊन कसं काय नाही आले, भाकरी घेऊन कसं काय नाही आले. त्याच्यामध्ये पेंद्या होताच खोडीचा. पेंद्याने सांगितलं येतील ना, येतील म्हणे, भाकरी घेऊन येतील. तुला विचारलं कुठं जाणार आहे, इकडं हात करून त्यांना सांगितलं भाकरी घेऊन यायला, आणि आम्हाला घेऊन इकडं आला. कसं काय येतील ते, दिवसभर जरी फिरले तरी तिकडंच फिरत राहतील ना, कसं काय येतील ते. मग नाटक करायला लागला, अरे माझ्या लक्षातच नाही राहिलं, अमकं झालं तमकं झालं. मग आता काय करायचं, खायला काय आहे खायला. मग सांगितलं एखाद्या झाडावर जा म्हणले. पेंद्याला सांगितलं, पेंद्या सर 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 झाडावर गेला. पाय म्हटले कुठं काय दिसतं का, काय नाही काय नाही. उंच झाडावर गेल्यानंतर काही अंतरावर पेंद्याने पाहिलं, मंडप दिलेला होता.
मंडपातून धुपण निघत होतं. वा, पेंद्याने सांगितलं सर सर खाली आला. म्हटले देवा नक्की इथं काय चालू आहे? सप्ताह चालू आहे म्हटले कुठंतरी, कालेची पंगत असावी. कोणत्या दिशेला आहे ते पाहिलं. मग त्या दिशेला पाठवले दोघंजण. जा म्हटले त्या ठिकाणी जा, आणि त्या ठिकाणी त्या लोकांकडे जा, त्यांना सांगा की कृष्ण बलराम गायी घेऊन आलेले आहे. काय सांगा त्यांना? कृष्ण बलराम वनामध्ये गायी घेऊन आलेले आहे, त्यांना भुका लागलेल्या आहे आणि त्यांना खाण्यासाठी काहीतरी तुम्ही द्या. गेले हे. त्या ठिकाणी ऋषींचा यज्ञ चालू होता. होम केलेला, वटा सारून स्वच्छ केलेला, सगळीकडे गोमूत्र शिंपलेलं, त्यांचा यज्ञ चालू. सवळ्या ओवळ्यामध्ये ते ऋषी बसलेले आणि त्यांचा यज्ञ चालू. हे पाहिलं. आता सवळ्यातल्या लोकाला जर स्पर्श केला तर त्यांना लवकर काय येत असतो? राग येत असतो, कारण पवित्र असतात ते. आता या गवळ्याच्या पोराला काहीच कळत नव्हतं. यांना सकाळी आंघोळ करायचं सुद्धा माहीत नाही. उठलं का गाई घेऊन निघायचं, तिकडच्या एखाद्या नदीमध्ये उडी टाकायची, तिकडंच आंघोळी करायच्या. दात घासले तर घासले, नाही तर राहिले. यांना शरीराचं एवढं काही नव्हतं, पवित्रता कळत नव्हती. त्यांचा यज्ञ चालू. हे गोपाळ गेले आणि पाठीमागून गेले आणि एका ऋषीला त्यांनी स्पर्श केला. अहो महाराज, अहो महाराज, महाराज महाराज. त्यांनी पाहिलं यांचा अवतार, फाटके तुटके ते धोत्र घातलेले, आंघोळ केलेले नाही, केस वाढलेले. ते ऋषीला राग आला. कोण अपवित्र आपल्याला येऊन शिवला? ते ऋषी काठी घेऊनच त्याच्या मागं लागले, काठी घेऊन मागं लागले. गोपाळ घाबरले, पळाले. पळून परत मागं आले. देवा इथं मेळ जमत नाही म्हटले, मला मारायला लागले. आम्ही त्यांना अन्न मागायचं दूरच, फक्त हातच लावला, महाराजच म्हणलं फक्त. त्यांना राग आला, आम्हाला मारायला लागले. देवाने सांगितलं अरे तुम्हाला कळत नाही, तिथं कशाला गेले तुम्ही? त्यांच्या पाठीमागं कोप्या केलेल्या आहे, झोपड्या. त्याच्यामध्ये त्या ऋषींच्या पत्न्या राहतात, पत्न्या. त्या ऋषी पत्न्याकडे तुम्ही जा, ऋषी पत्न्याकडे तुम्ही जा आणि त्यांना सांगा कृष्ण बलराम आलेले आहे, गायी घेऊन आलेले आहे, त्यांची सवंगडी आहे आणि त्यांना देण्यासाठी काय करा? भोजन तयार करा, असं सांगा. म्हटले देवा आता आम्ही घाबरलो, आम्हाला जायला आता जरा भीतीच वाटते. घाबरू नका म्हटले. ऋषी रागीट असतात, त्यांच्या पत्नी रागीट नाही. जा. देवाने सांगितल्यामुळं आता निघाले दोघंजण. निघाले. आता चोरून 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 दुरून गेले पाठीमागं आणि त्या ऋषी पत्न्याकडे गेले, ऋषींच्या पत्न्याकडे. आणि त्यांना सांगितलं, ऋषीच्या पत्नी, त्यांनी विचारलं कोण तुम्ही बालकांनो? त्यांनी सांगितलं आम्ही गोकुळामधले आहोत. भगवान श्रीकृष्ण आणि बलराम दादा आमच्यासह आलेले आहे गायी चारण्यासाठी आणि आम्हाला भुका लागलेल्या आहे, भगवंताला भुका लागलेल्या आहे, अन्न घेऊन भगवंताने तुम्हाला बोलविलं आहे असं सांगितलं. मग त्या ऋषी पत्नींना काय झाला? आनंद झाला. अनेक दिवसापासून वाट पाहत होत्या, भगवान कधी येतील, आमच्या हाताने भोजन कधी करतील, वाट पाहत होत्या. त्यांना आनंद झाला. ठीक आहे म्हटले, आम्ही लगेच स्वयंपाक घेऊन येतो. मग त्या ऋषी पत्नींनी सगळा स्वयंपाक तयार केला. भात, भाजी, पोळ्या, मिष्टान्न, सर्व काही ताट भरून घेतले सगळ्यांनी आणि सगळ्या त्या ऋषी पत्न्या निघाल्या, भगवंताला भोजन खाऊ घालण्याकरता निघाल्या. आणि ते पाहत असताना, यज्ञ करत असताना त्या एका ऋषीने पाहिलं की पत्न्या सगळ्या निघाल्या ना बाया ताट घेऊन. कुठं निघाल्या नेमकी? त्या ऋषीने सांगितलं. ते ऋषीचं यज्ञ चालू. स्वाहा स्वाहा स्वाहा. एक जण म्हणला ओ बुवा स्वाहा काय करतात तिकडं पहा. तिकडं पाहिलं, नंतर पाहिलं सगळ्या एकामागं एक ताटं भरलेले, जणू काय संक्रांतीचं वाण द्यायला निघाल्या सगळ्या महिला मंडळ. एका ऋषींनी अडवलं, कुठं निघाल्या? त्यांनी सांगितलं कुठं नाही, भगवंत आलेले आहे, कृष्ण परमात्मा आहे आणि त्यांना अन्न देण्यासाठी आम्ही निघालेलो आहे. आता या ऋषींनी ऐकलेलं होतं कृष्णाचं हे खोड्या, यांनी काय काय केलं, कुठं कुठं चोऱ्या केल्या, कशाच्या चोऱ्या केल्या, सगळं त्यांनी ऐकलेलं होतं. यांना वाटलं तो कशाचा भगवान, नाही म्हणले जायचं नाही, तरीही निघाल्या. आता ते ब्रह्मचारी, त्यांना वाटलं आपल्याला काय करायचं, आपल्या थोडी पत्नी जाऊ गेल्या. पण एकीचा नवरा आला आणि तिने तिचा हात धरला. बाकीच्या गेल्या तरी चालतील,
पण तुझ्यावर माझी सत्ता आहे, मी तुला जाऊ देणार नाही, मी तुला जाऊ देणार नाही. असं ऐकल्यानंतर तिचं अंतःकरण कळवळलं. भगवंताची भक्ती करत होत्या, भगवंताकडे जायचं होतं, भगवंताचा अंतराय या मनुष्यामुळे होत आहे. तिनं सांगितलं, माझ्यावर तुमची सत्ता आहे ना, माझ्या वडिलांनी तुमच्यासोबत लग्न करून दिलेलं आहे ना, तुमची सत्ता कोणावर आहे? या शरीरावर आहे. ठीक आहे म्हटले, हे शरीर राहू देतो मला. त्या ऋषींच्या पत्नीने प्राणाचा त्याग करून टाकला. ते शरीर तिथंच सोडून दिलं आणि सूक्ष्म शरीर धारण करून सर्वात अगोदर भगवंतापर्यंत ती ऋषींची पत्नी गेली. शरीर सोडून दिलं, राहू द्या तुमचं तुम्हाला शरीर. सगळ्या ऋषींच्या पत्न्या ऋषी नाही नाही म्हणत असताना सुद्धा भगवंताला काय गेल्या? अन्न घेऊन गेल्या. आता शास्त्र सांगतं, शास्त्र काय सांगतं? पत्नीसाठी धर्म काय आहे? भ्रताराची आज्ञा, भ्रताराची आज्ञा. पती जे सांगेल तेच करावं. सेवा पतींची सेवा करावी हा धर्म आहे. पतींचं वाक्य प्रमाण मानावं, पती जे सांगेल ते त्या स्त्रीने करावं हा धर्म आहे. पण तुकोबाराय सांगतात की देवाशी अंतराय घडत होता, देवाशी अंतर पडत होता, म्हणून त्या ऋषींच्या पत्नीने ते धर्म ते सगळं सोडून दिलं, सगळे ऋषींना सोडून दिलं आणि निघून गेल्या. म्हणजे नवऱ्याच्या आज्ञेचं काय केलं त्यांनी? उल्लंघन केलं. उल्लंघन केलं ना. उल्लंघोनी भ्रताराची आज्ञा अन्न ऋषीपत्न्या घेऊनही गेल्या. तुकोबाराय सांगतात, अरे अवघेची त्यांचे देवे केले काज, धर्म आणि लाज राखिली. देवाने त्यांचं सगळं कामधंदे केले त्या ऋषींच्या पत्नीचं, त्यांचा धर्मही राखला आणि त्यांची लाजही राखली. प्रल्हादे पितयशी केला वैराकार, पितयशी पुत्रे केला वैराकार. प्रल्हादे असुर मारविला, बहुत विघ्ने केली तयाड, परी नाही कैवाड सांडियेला. परी नाही कैवाड सांडियेला म्हणजे भगवंताशी जो अंतर आहे ज्याच्यामुळे होत असेल त्याचा काय करावा? त्याग करावा मनुष्याने. दुर्जन असेल, दुर्जन आपल्याला देवापासून दूर नेत असतो, म्हणून दुर्जनाचा काय करावा? त्याग करावा. सज्जन चंदनाचे परी, दुर्जन देश त्यागे दुरी. दुर्जनांना दूर ठेवावं, दुर्जनाची संगती करू नये. दुर्जन कोण असतो, कसा असतो? तर जाय तिकडे पिढी लोका, जोडी भांडवल थुंका, थोर झाला चुकावर का नाही घात. दुर्जनाचं लक्षण आहे, जिकडे जाईल तिकडे लोकांना काय करतो? दुर्जन पीडा देत असतो. दुर्जन लोकांना पीडा देतो, म्हणून दुर्जनाला काय करावं? दूर करावं, दूर करावं, दुर्जनांना दूर करावं, त्यांची संगती करू नये. दुर्जनाचा भला नव्हे अंगसंग, बोलीलाशे त्याग देशाचा त्या. दुर्जन मनुष्याच्या अंगाची संगती सुद्धा काय नाही? चांगली नाही. बोलीलाशे त्याग देशाचा त्या. दुर्जन मनुष्य ज्या क्षेत्रामध्ये राहतो त्या क्षेत्राचा सुद्धा काय करावा? त्याग करावा, त्याग करावा. दुर्जन माणूस जिथं राहतो त्या जागेवर सुद्धा राहू नये, कारण त्या दुर्जनाचे संस्कार त्या ठिकाणी पडलेले असतात, संस्कार त्या ठिकाणी भरलेले असतात. आणि ते संस्कार जर आपल्या अंतःकरणामध्ये आले तर आपणही काय होतो? दुर्जन होतो, दुर्जन. म्हणून दुर्जनाचा त्याग करावा. या ठिकाणी सांगतात, तैसे जे पार्था विमुख या परमार्था, तयाशी संभाषण सर्वथा करावे ना. म्हणून अर्जुना, या परमार्थाला जे विमुख आहे ते सगळे दुर्जनच. दुर्जन दुर्जन म्हणजे काय? परमार्थ मार्गाच्या जे विन्मुख झालेले आहे, भगवंताकडे, शास्त्राकडे, ग्रंथाकडे, संतांकडे ज्यांनी पाठ फिरवले आहे, असे जे लोक आहे ते सगळे दुर्जन आहे. त्या दुर्जनाचा काय करावा? त्याग करावा, त्याग. कारण ज्याच्या संगतीमध्ये मनुष्य गेला त्याच्या संगतीसारखा तो होत असतो. ज्याच्या संगतीमध्ये गेला त्याच्यासारखेच विचार होत असतात. तुकोबाराय सांगतात, अरे व्यभिचारापाशी बैसताक्षण भरी, देखताची नारी मन धावे. एखादा व्यभिचारी मनुष्य असेल, त्याच्यासोबत एक क्षणसुद्धा मनुष्य बसला तरी अंतःकरणामध्ये एखादी स्त्री पाहिल्यानंतर वाईट विचार येतात. देखोन्या चिंधी मन धावे. तुकोबाराय सांगतात, एखादा संसारी मनुष्य असेल, चोर असेल, बैसता चोरापाशी, तैशी होय बुद्धी, देखताची चिंधी मन धावे. चोराच्या संगतीमध्ये एखादा माणूस बसला तर त्याला सुद्धा एखादं चिंधी जर पडलेले असतील, फाटका कपडा पडलेला असेल तरी त्याचं मन धावतं, उचलून घ्यावं का.
म्हणजे ज्याच्या संगतीमध्ये आपण राहतो तसंच अंतःकरण आपलं बनत असतं. म्हणून दुर्जनाच्या संगतीत राहू नये. परमार्थाच्या विमुख जे लोक आहे त्यांच्या संगतीमध्ये कधीच राहू नये. त्यांचा त्याग करावा, त्यांचा त्याग करावा, त्यांचं उल्लंघन करावं आणि परमार्थ मार्गामध्ये काय करावं, मनुष्याने पुढे जावं, पुढे जावं. आज दसराच आहे. दसऱ्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा सुद्धा आहे. सकाळी बाबांनी शुभेच्छा दिल्या. हे दसरा म्हणजे काय, या दसऱ्याचं महत्त्व काय आहे, तर दसऱ्याच्या दिवशी सर्वात महत्त्वाचं एक कार्य आहे ते म्हणजे सीमोल्लंघन करणं. सीमोल्लंघन. देवीने ते महिषासुराचा वध केल्यानंतर सीमोल्लंघन केलं होतं, म्हणून सगळेच काय करतात, सीमोल्लंघन करण्याची प्रथा आहे. त्याला खेड्यागावामध्ये, गावाकडच्या भाषेमध्ये शिलंगन म्हणतात. शिलंगन खेळणं म्हणजे सीमोल्लंघन करणं. आपल्या गावाची जी सीमा आहे, आपल्या गावाचे जे शिव आहे, त्या शिवाच्या पलीकडे जाणं, याला काय म्हणतात, सीमोल्लंघन म्हणतात. सीमोल्लंघन याचंच रूपक साधू संतांनी केलेलं आहे की दसऱ्याच्या दिवशी सीमोल्लंघन करायचं. लौकिक दसरा वेगळा आणि अलौकिक दसरा वेगळा. आपण सीमोल्लंघन कशाचं करावं, चातुर्मासाला आलेले आहे. चातुर्मासातील लोकांना सीमोल्लंघन करता येत नाही. पंढरीची सीमा सोडून जर तो बाहेर गेला तर चातुर्मासाचं त्याचं व्रतच खंडित होतं ना. मग कशाचं सीमोल्लंघन करायचं, तर संत महात्म्यांनी ग्रंथामध्ये ठिकठिकाणी सांगितलेलं आहे की उल्लंघन कशाचं करावं. बऱ्याच गोष्टी आहे. त्यापैकी तुकोबाराय म्हणतात, उल्लंघिली लाज तेने सांडी येले काज. लाज उल्लंघिली त्याने काज सांडी येले. पहिलं उल्लंघन तुकोबारायाने सांगितलं, लाजेचं उल्लंघन करा. लाज परमार्थ मार्गामध्ये जी आहे त्या लाजेचं उल्लंघन करा. लाज सोडून द्या, लाजेच्या पलीकडे जा. परमार्थ करत असताना मनुष्याने लाजू नये. काही लोक परमार्थ करताना लाजतात. नुसती गळ्यात माळ जरी घालायची म्हटले तरी त्यांना काय वाटते, लाज वाटते. आमचं उठणं बसणं मोठ्या लोकांसोबत असतो, कशी माळ घालावी, घातली तरी बारीक घालतात, तिला पाहण्यासाठी एखादं काच आडवी घालावी लागेल. लाज धरतात परमार्थ मार्गामध्ये. भजन करण्याची लाज वाटते, जप करण्याची लाज वाटते. लोकांना परमार्थाची लाज आहे. दारू पिण्याची लाज वाटत नाही, मांसाहार करण्याची लाज वाटत नाही. जे करू नये ते करतात लोक, लाजत नाही. पण परमार्थ करण्यासाठी लाजतात. तुकोबाराय म्हणतात, लाज सोडून द्या, लाज सोडून द्या. लाजेचं उल्लंघन तुम्ही करा. उल्लंघिली लाज. मीही माझ्या जीवनामध्ये लाजेचं काय केलेलं आहे, उल्लंघन केलेलं आहे. तुकोबाराय म्हणतात, आता येथे लाजे नाही तुझे काम, जाय मज राम आठवू दे. तुकोबाराय म्हणतात, लाजे तुझं इथं काम नाही, आता इथून तू निघून जा. मला रामाचं काय करा, आठवण करून दे, रामाचं स्मरण करून दे. आणि जगालाही तुकोबारायांनी सांगितलेलं आहे, देवाच्या निरोपे पिटितो डांगोरा, लाजे नका थारा देऊ कोणी, मोडिले रांडेने सुपंथ मार्ग, चालविले जग यमपंथी. ही लाज कशी आहे, देवाचा निरोप मला आलेला आहे म्हणून तुम्हाला दौंडी देऊन सांगतो. तुकोबाराय म्हणतात, लाजे नका थारा देऊ कोणी. लाजेला बसण्यासाठी जागा देऊ नका. लाज फार अवघड आहे, सोडून द्या. कारण या लाजेने मोडिले रांडेने सुपंथ मार्ग. तुकोबाराईला रांड म्हणतात, रांड. या रांडेने काय केलं, सुपंथ मार्ग मोडिले. चांगले मार्ग आहे परमार्थाचे, सगळे मोडून टाकले. अशी रांड आहे. कोण, लाज. लाज. चालविले जग यमपंथी. सगळं जग यमाच्या मार्गाला नेलं, नरकाच्या मार्गाला नेलं. म्हणून लाजेचं काय करावं, उल्लंघन करावं परमार्थाने, परमार्थिकाने उल्लंघन. त्यानंतर मनामधील जो काही मल आहे, वाईट वासना आहे, त्या वासनांचा, त्या मलाचाही काय करावं, उल्लंघन करावं. ज्ञानोबारा सुद्धा म्हणतात, म्हणून असो जो ऐसा शुचित्वे तीर्था कुवासा, जेने उल्लंघविले दिशा मनोमळ. उल्लंघविले दिशा मनोमळ. आपल्या मनातील जे मळ आहे, वासना आहे, पाप आहे, त्याचं काय केलं, उल्लंघन केलं. उल्लंघन. तुम्ही सुद्धा याचं आज दसऱ्या दिवशी उल्लंघन करा. ज्ञानोबारा सांगतात, कर्माचं उल्लंघन करावं. कर्मरेणूचे दुर्धर घाट, विधिवादे अवघड वाट, हळूहळू उल्लंघिता आचाट, समूळ सपाट तो केला. कर्माचं उल्लंघन करा. नाथ महाराज सांगतात भागवतामध्ये,
कर्माचं तुम्ही काय करा, उल्लंघन करा. अजून कशाचं उल्लंघन करा? विषयाचं उल्लंघन. विषय म्हणजे सामान्य आहे का? विषयाचं. आणि विषयाचे विषय ओलांडुनी जे सर्वेंद्रिय आलिंगन देव प्रायश्चित्त देवनी आहाती देहाच्या बैसोनी झाडा तरी. म्हणजे विषयाचं काय करावं, उल्लंघन करावं. त्यानंतर अंतःकरणामधील काम आहे, कामाचं उल्लंघन करावं. उल्लंघोनी कामाचा पाठ, आवरोनी क्रोधाचा लोट, चुकवूनी खोलव्याची वाट, धुरे सकट मी चालेन. नाथ महाराजांच्या ओव्या आहे. हे उल्लंघन दसऱ्याच्या दिवशी करायचंय, ही सीमा आहे. अंतःकरणामधील काम असेल, विषय असेल, याचं उल्लंघन करावं. तुकोबारा सांगतात, आलो उल्लंघोनी दुःखाचे पर्वत, दुःखाचे डोंगर आहे, त्याचं काय करावं, आज उल्लंघन करावं. दुःखाच्या पलीकडे जावं, त्याचंही उल्लंघन आपल्या जीवनामध्ये झालं पाहिजे. त्यानंतर पापपुण्य आहे, पापपुण्याचं उल्लंघन करावं. स्वर्गाचं उल्लंघन करावं. ब्रह्मपदाचं उल्लंघन करावं लागतं. संसाराच्या पायापुढा पळती वितरा घोडा, उल्लंघोनी ब्रह्मपदाचा कर्मकडा घाली ती मागा. ब्रह्मदेवाच्या पदाचं उल्लंघन करावं लागतं. म्हणून तर परमेष्ठी पदा तुच्छ मानिती सर्वदा, ही संतांची भाषा आहे, उल्लंघन. त्यानंतर शेवट मायेचं सुद्धा काय करावं लागतं, उल्लंघन करावं लागतं. उल्लंघोनी जड गेलो आधी. जड म्हणजेच अज्ञान, म्हणजेच माया. केली पाय वाट, उल्लंघिला माया घाट. निळोबाराय म्हणतात माया घाट. असं संत वाङ्मयामध्ये ठिकठिकाणी वर्णन आलेलं आहे. जवळजवळ 10-11 प्रकारचे काय आहे, उल्लंघन करण्याचे प्रमाण सापडलेले आहे. कशा कशाचं उल्लंघन केलं पाहिजे दसऱ्याच्या निमित्ताने, हे सीमोल्लंघन आहे. सीमोल्लंघन, मायेच्या देशामध्ये आपण आहोत. मायेच्या देशाची जी सीमा आहे, त्या मायेच्या पलीकडे आपल्याला जायचं आहे. परब्रह्माच्या राज्यामध्ये जायचं आहे. भगवंताच्या देशामध्ये आपल्याला प्रवेश करायचा आहे. म्हणून असं करत असताना हे मध्ये येणारे जे दुर्जन आहे, परमार्थाच्या विमुख येणारे जे लोक आहे, त्या लोकांचं सुद्धा काय करावं, उल्लंघन करावं, त्याग करावा त्यांचं, पुढं निघून जावं. भाऊ असेल आपला, बहीण असेल, आई वडील असतील, परमार्थात आपला काय करतात, विरोध करतात. परमार्थात आपल्याला पुढं जाऊ देत नाही, परमार्थ करू देत नाही. भगवंताच्या आणि आपल्या आड येतात ना, त्यांचाही काय करावा, त्याग करावा. त्याग कसा त्याग करावा, तयाशी भाषण सर्वथा करावे ना. ज्ञानोबा म्हणतात त्यांना बोलू सुद्धा नका, बोलू सुद्धा नका. त्यांना अजिबात बोलायचं नाही, त्यांच्याशी एक शब्दसुद्धा बोलायचा नाही. कारण त्यांना तुम्ही बोलले की त्यांचे जे विचार आहे ते बोलण्याच्या माध्यमातून, वाणीच्या माध्यमातून तुमच्याही अंतःकरणात जातील आणि तुम्ही दुर्जनतेला जाताल. म्हणून ते न मानिती आणि निंदाही करू लागती, सांगे पतंग काय सहाती प्रकाशाते. म्हणून असे लोक काय करतात, भगवान म्हणतात मी जे सांगितलं ते मानत नाही, साधू संतांनी जे सांगितलं ते मानत नाही, नाही मानत ती, त्याचा तिरस्कार करतात. भगवंतांनी सांगितलं हे करा, भगवंतांनी सांगितलं ते करा, साधू संतांनी सांगितलं पण त्याचा तिरस्कार करतात, मानत नाही. मानत तर नाही आणि निंदाही करू लागती, पण त्या मताची काय करतात, निंदा करतात, निंदा करतात. रामायण महाभारत खोटं आहे, ज्ञानेश्वरी खोटी आहे, गाथा खोटा आहे, काय लिहिलेलं आहे त्याच्यात. अशा प्रकारे भगवंताच्या मताची काय करतात, निंदा करतात. अरे सांगे पतंग काय सहाती प्रकाशाते, पतंग काय सहाती प्रकाशाते. ज्ञानोबा म्हणतात सांग अर्जुना, भगवान सांगतात पतंग काय सहाती प्रकाशाते. पतंग नावाचा किडा असतो, पतंग नावाचा किडा, त्या पतंग नावाच्या किड्याला प्रकाश कसा सहन होईल, प्रकाश कसा सहन होईल. पतंगाला प्रकाश सहन होत नाही, दिवा पेटलेला असतो आणि त्या पतंग नावाच्या किड्याने दुरूनच जर दिवा पाहिला, त्याला वाटतं मी या ठिकाणी असता हा प्रकाश कसा काय झाला. प्रकाशाला तो सहन करत नाही, त्याला वाटतं या दिव्यालाच आपण काय करू, धडक मारू आणि विझून टाकू. सुसाट वेगाने धावत येतो कोण, पतंग, पतंग नावाचा किडा धावत येतो कशासाठी, दिव्याला विझवण्यासाठी. आणि दिव्याला स्पर्श होताच त्याचं धुपन होतं, धुपन, धूर, जळून मरतो, त्याला सहन होत नाही, मरतो तो, पण त्याला प्रकाश सहन होत नाही. सांगे पतंग काय सहाती प्रकाश येते. तसं भगवंताने सांगितलेलं ज्ञान किंवा संतांनी सांगितलेलं ज्ञान हे प्रकाश स्वरूप आहे, प्रकाश स्वरूप, फार मोठं प्रकाश स्वरूप. प्रकाश स्वरूप का आहे, प्रकाश कशाला म्हणतात, जे असल्यानंतर मनुष्याला वाट दिसते त्याला काय म्हणतात, प्रकाश. वाट अंधारामध्ये दिसते का उजेडामध्ये,
उजेडामध्ये दिसते, प्रकाशामध्ये वाढ दिसते. मग जे असल्यानंतर वाढ दिसते त्याला म्हणावं प्रकाश. तर भगवंताचं ज्ञान किंवा संतांनी सांगितलेलं ज्ञान, संतांचे शब्द हे काय आहे? प्रकाश आहे. कारण ते ऐकल्यानंतर मनुष्याला वाढ दिसत असते, ते ऐकल्यानंतर वाढ दिसते. वाट दाखवणारे आहे संत, मार्ग दावणी गेले आधी, दयानिधी संत ते वाट दाखवणारे आहे. त्यांचे जे शब्द आहे वाट दाखवणारे आहे. म्हणून प्रकाशाला पतंग कुठं सहन करत असतो का? तसंच आहे हे पापी लोक, अधर्मी लोक, नास्तिक लोक भगवंताच्या मताला कसे सहन करतील? पतंगादिपी आलिंगन तेथ त्याशी अचूक मरण, तेवी विषयाचरण आत्मघाता. ज्ञानोबा ते सांगतात पतंगादिपी आलिंगन, पतंग नावाच्या किड्याने त्या दिव्याला आलिंगन दिलं की तेथ त्याशी अचूक मरण, त्या ठिकाणी त्याचं मरण निश्चित आहे, अचूक आहे, ते चुकू शकत नाही. दिव्यामध्ये पतंग जर गेला तर त्याची राख होणारच आहे, तो मरणारच आहे. तेवी विषयाचरण आत्मघाता. तसंच ज्ञानोबा सांगतात विषयाचं जे आचरण आहे, आपल्या इंद्रियांनी विषयाचं सेवन करणं जे आहे, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे पंच विषय आहे. आणि त्यांचे इंद्रियसुद्धा किती आहे? 5 आहे. कान आहे, नेत्र आहे, त्वचा आहे, जीभ आहे आणि नाक आहे. हे 5 ज्ञानेंद्रिय आहे. डोळ्याची धाव रूपापर्यंत आहे. डोळ्या काय करतो? रूपाचं ज्ञान करून देतो, दिसण्याचं ज्ञान करून देतो, कसं दिसतंय कसं नाही. कान काय करतो? शब्दाचं ज्ञान करून देतो, कानाने शब्द ऐकू येतात, डोळ्याने रूप दिसतं. त्यानंतर वास कशाने कळतो? जिभेने वास, नाकाने वास कळतो. आणि रस कशाने कळतो? जिभेने कळतो. कडू आहे, गोड आहे, आंबट आहे. तर हे विषयाचं सेवन जे करणं आहे, इंद्रियांच्याद्वारे विषयाचं सेवन करणं, ज्ञानोबा म्हणतात ते विषयाचरण आत्मघाता. आत्मघाता आपला घात करणारा आहे विषयाचरण. आत्मघाता, आत्मा म्हणजे जीव. या ठिकाणी आत्मा शब्दाचा अर्थ काय? जीव आहे किंवा आपलं स्वरूप आहे. तर याचा घात करणारा आहे. घात करणारं म्हणजे काय? तर जीवाला परमात्म्यापर्यंत जाऊ न देता संसारामध्येच गुंतवून ठेवणारं, त्याला म्हणावं आत्मघात. हाच खरा काय आहे? आत्मघात आहे. फाशी घेणं हा आत्मघात नाही, तो देहाचा घात झाला, देहाला मारणं झालं. आत्मघात कशाला म्हणतात? तर आत्मघात म्हणजे परमार्थ मार्गामध्ये भगवंतापर्यंत न पोहोचता संसारामध्येच गुंतून राहणं हा आत्मघात आहे. परत जन्माला येणं, परत मरणाकडे जाणं, परत जन्माला येणं, परत मरणाकडे जाणं हा काय आहे? आत्मघात आहे. आत्मघात. म्हणून आत्मघात कशाने होतो? तर ज्ञानोबा म्हणतात विषयाचरण आत्मघाता. इंद्रियांनी विषय सेवन करणं, स्वैर इंद्रिय सोडणं, जो पाहिजे तो विषय प्राप्त करणं, हे काय आहे? आत्मघाता. आपला घात करणार आहे. म्हणून याचं काय करावं? आपण सर्वांनी उल्लंघन करावं आणि पुढं जावं. 201 ओळीपर्यंत आपण आज आलेलो आहे. उद्या पुढच्या वयाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करू. पुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. ठल विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक